नाही पण हा पूर्ण दादरचा आहे ना. दादर माहीम मेन मोटर्स वगैरे असं हे लिहिलं आहे. हा 1992चा आहे. आणि हे तर अबाउट पंप्स वगैरेचा लिहिलेलं आहे. तर टोटल किती अमाऊंट येत आहे ते कुठे लिहिलं नाही आहे याच्यावर. पंप जो असतो आता बघा, पंपचं कॅपॅसिटी लिहिली आहे 51.84. ते मला माहीत आहे. ते नाही, मला आता टोटल किती इथे येतं आहे त्याबद्दल जो पूर्ण माहिती कुठे मिळेल आता. म्हणजे हा 1990चाच आहे पूर्ण. अच्छा, पण याला काही व्यवस्थित हे मेंटेन वगैरे काही केलं गेलं नाही का? हां, BMC. हां, पूर्ण ते सांभाळतात हे पूर्ण पंपिंग स्टेशनला. हां, पण ह्याच्या मग किती इलेक्ट्रिसिटी किती हे होतो? हां, हे आता आपले 8 पंप आहे, 7 पंप आहे. अच्छा, हे अंडरग्राऊंड केलं आहे पूर्ण. ओके. याचं सीवेज जे येतं ना, हां. तर त्याला आपण वेटवेल म्हणतो. ती वेटवेल अशी ओपन नसते. तर वेटवेल कुठे आहे? वेटवेल मला दिसलं नाही खाली. पण म्हणजे जिथे येऊन नाही. पूर्ण कलेक्ट होतात हां, आणि कलेक्ट मग होतात. आपण पंपनी सप्लाय करतो सगळीकडे, बरोबर ना? आपका ऐकलं होई कोण काय चेक करतो. हा जो इथे जो मध्ये जो 206 चे लिहिलेलं. अच्छा, तुमचं काय नाव? आत्मजा. आणि काय डेझिग्नेशन? सब इंजिनियर. आता हे पूर्ण जो असं हे लावलेलं आहे, हा स्काडाला कनेक्टेड आहे आपल्या MPCBच्या? MPCBचे नाही मॅडम. हा नाही, आपला डॅशबोर्डच आहे. हा आपला इथे सो व्हॉट डू यू चेक इन दिस? आणि तुमच्याकडे जिथे तुम्ही बसता वगैरे तिथे तुम्ही हा मॉनिटर करता का? हे काम ऑनगोईंग आहे अजून. अच्छा. हँडओव्हर नाही झालेलं. हां, त्याचं हां. काम अजून बसवायचं कधी चालू आहे. हे बसवलं आहे सगळं? आता जस्ट 2-3 महिने झालेत. अजून काम त्यांचं चालूच आहे. या, ते अच्छा. आपल्याकडे डिस्प्ले देणार आहेत. म्हणजे आमची AInची जिथे केबिन आहे ना, हां, त्या तिथे cabin मध्ये येणार. ते डिस्प्ले देणार आहे. हां, हां. एक डिस्प्ले त्यांनी इथे ऑपरेटरच्या समोर दिलं आहे. हां, पण आता तुम्ही मला हे करा एक्सप्लेन, कारण आता मला याचा जो वेटवेल आहे जिथे येऊन कलेक्शन पूर्ण होते ते वेटवेल कुठे आहे? की आता आपण जिथे उभे आहे ना, हां. हे जो ऑपरेटर रूम आहे हां. त्याच्या खाली दिसेल आपल्याला? दिसतो आपल्याला ते की नाही? बाहेरून थोडी बाहेरून दिसेल. आता हा जो आहे, हा जो 202, 203 असं जो आहे, हा सेपरेट पंप आहे. वेगवेगळे पंप आहेत. हां, तर हा जो एक जेवढा पंप आहे ते वेगवेगळा ट्रीटमेंट सेंटरला जायला नाही, की? हां, त्याचं काय आहे मॅडम, आलेलं पाणी आपण पंप करतो. स्क्रीनिंग होते फक्त इथे. हो. आलेलं पाणी पंप करतो हां. आणि पुढचं जे ट्रीटमेंट सेंटर आहे तिकडे पाठवतो. कुठला वेअर इट इज गोईंग फॉर ट्रीटमेंट? पहिल्यांदा हे ग्लोब मिल पंपिंग स्टेशनला जातं. कुठे? ग्लोब मिल पंपिंग स्टेशन, ओके. की जिथे फक्त स्क्रीनिंगच होतं. तिथून परत पंप होतं आणि नंतर LGP WWTFला पाणी होतं. फुल फॉर्म? लव ग्रो वॉटर ट्रीटमेंट फॅसिलिटी. वेअर इज इट एक्झॅक्टली? वरळी. वर्लीला. आणि दॅट कॅपॅसिटी इज हाऊ मच? 30 MLD? कशाचं? तर STPच्या जिथे हा जातो आहे, कारण इकडनं 30 MLD जाते आहे ना? ते मोठं ऑलमोस्ट पंप नाही, पण आपला इकडनं किती 30 MLD जाते आहे ना? किती जातो आपला? पंपिंगचं किती 50? आपला टोटल किती आहे? एका पंपाची कॅपॅसिटी आमची 51.84 MLD आहे. 51 पॉईंट 51.84 MLD. फॉर वन पंप. आणि किती पंप आहे आपल्या इथे? असे मी 6 पंप 6. आणि एक तर छोटा पंप आहे ज्याचे 21 पॉईंट साधारण 5 अशी पंप. ती आपली जी KLDचा जो एक सेपरेटली आहे, ते सर्व हां, तर त्याच्या पण काउंटिंग याच्यात आलं का तुम्ही जे आता टोटल म्हणाले? प्लस पाणी घेतात हां, आणि तिकडे तर इथे टोटल 6 एवढे झाले म्हणजे टोटल किती MLD आलं मग इथे? साधारण 322 वगैरे असं साधारण 322 MLD. MLD. हां, आणि इन्स्टॉल कॅपॅसिटी. हो. इन्स्टॉल आणि कॅपॅसिटी डेली आपला ॲक्च्युली एकाने एकच पंप चालतो. हां. साधारण मला एका त्याचा फ्लो असतो. नाही, 50 MLDचा फ्लो असतो, पण ते जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे ना, हां, तो. तिथे आपला दादरच्या इकडनं किती पाणी जातो? हां, तो 50 50च जातो. पण आपला कॅपॅसिटी आहे 300चा. हां. आणि आता आपला जो दादरचा पूर्ण जेवढा येतो इथे हा 50 MLDच येतो आहे, हो. पण 300 MLD नाही आहे, नाही. बरोबर ना? तर देन व्हॉट वॉज द रिझन की एवढं 6 आपण का केलं जेव्हा आपला रिक्वायरमेंट 50 MLDचा आहे? 254
ते कसं एक फ्युचर एक्सपान्शनच्या दृष्टीने आपण पंप ॲडिशनल टाकतो हां आणि मेंटेनन्सचं पण काम निघत असतं. हां. म्हणजे माझे पंप 2 हां. ब्रेकडाऊन असेल 3 ब्रेकडाऊन हां. असेल तर मी अल्टरनेट पंप वापरू शकतो. हो पण 6 हां. म्हणजे एकाचं जर 50 आपण हां 50 पेक्षा हे समजलं मला की 100% आपल्याला हे आता जर आपला 30 ml टू 50 ml पण समजा तरीही मी जर 4 असेल तरी इनफ 6ची काय गरज लागली ते म्हणते. आणि तुम्ही म्हणता आता हे कधी क्रिएट केलं गेला 92ला. आता 92ला 6 करणं काही अर्थ नाही. आणि जेव्हा आपण ह्याच्या कॅल्क्युलेशन पण करतो फ्युचरचा विचार करून आपण डेली ड्राय सीझनमध्ये साधारण 30 ते 35 ml असतो आणि वेगवेगळा साधारण डबल होतो. नाही पण देन व्हॉट वॉज द रिझन आपण एवढा 300 ml कॅपॅसिटीचं का केलं?